यानंतर आणखी एक महत्त्वाची अपडेट येते आहे। बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 18 ऑगस्ट पासून सुरू केलेलं बेमुदत उपोषण अखेर आज चौथ्या दिवशी मागे घेतलंय। बेस्ट प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक प्रस्ताव देण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय। तर मुंबईमध्ये हे आंदोलन पुकारण्यात आलेलं होतं। गेल्या 4 दिवसांपासून हे आंदोलन सुरू होतं। बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी 18 ऑगस्टला हे आंदोलन सुरू केलेलं होतं। त्यांनी बेमुदत उपोषणाची हाक दिलेली होती आणि 4 दिवसांपासून त्यांनी हे उपोषण सुरू ठेवलेलं होतं। अखेर चौथ्या दिवशी हे उपोषण त्यांनी आता मागे घेतलेलं आहे आणि त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांबाबतचा सकारात्मक प्रस्ताव त्यांना देण्यात आला। बेस्ट प्रशासनाने या मागण्यांची दखल घेत याबाबतचा एक प्रस्ताव त्यांना दिलेला आहे आणि हा प्रस्ताव सकारात्मक असल्याचं सांगत शशांक राव यांनी आपलं उपोषण चौथ्या दिवशी मागे घेतलंय। त्यामुळे नेमकी काय आश्वासनं शशांक राव यांना देण्यात आलेली आहेत हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि बेस्ट प्रशासनाकडे काही मागण्या शशांक राव यांनी लावून धरलेल्या होत्या।